गडबडीमध्ये हे बघा, हे असं होतं. Oh my god. एवढ्या गडबडीत शूट कशाला करायचं? बरोबर आहे तुमचं. पण काय करू, आज आहे मिंत्राचा एंड ऑफ द रिजन सेलचा लास्ट दिवस आणि त्यासाठी म्हणून मला हे शूट करावंच लागेल. तर ही होती आपली पहिली कुर्ती. शॉर्ट कुर्तीचं कलेक्शन या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात. नेहमी मी हॉल व्हिडिओ लाँग फॉर्मॅटमध्ये बनवते, पण आज वेळेअभावी मला ते बनवता आलं नाही. तर मी रील थ्रू हे सगळं कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आणि यावेळी मी सगळ्या कुर्तीची प्राइजेससुद्धा इथे मेन्शन करणार आहे, जेणेकरून तुमचा लिंकवर जाऊन चेक करण्याचा वेळ वाचेल. मला डी-एम्स आले होते, की तू शॉर्ट कुर्तीचं कलेक्शन आमच्याबरोबर शेअर कर. तर त्यामुळेच म्हणून तुमच्याच रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. यामध्ये ऑलमोस्ट कुर्ती या विस्कॉस, रेयॉन आणि कॉटन आहेत आणि फक्त एकच कुर्ती आहे जी क्रेपमध्ये आहे, ती हीच कुर्ती आहे. मी ही कुर्ती वेअर केल्यानंतर जाणवलं, की यामध्ये ना दंड थोडेसे मोठे दिसतात. त्यामुळे ज्यांचे दंड ऑलरेडी मोठे आहे, त्यांनी अशा प्रकारच्या स्लीव्स अव्हॉइडच करावे. या सगळ्या कुर्तीज आता सध्या मिंत्रावर ट्रेंडिंग आहेत. या व्हिडिओमधून मी फक्त कलेक्शनच दाखवणार नाही, तर तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा पण मारणार आहेत. तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. बरेच लोकं मला प्रश्न विचारतात, की आजकाल जेव्हापासून तू हे सुरू केलेलं आहे, तर खूप साड्या आणि कुर्तीज, ड्रेसेस तू बोलवत असते. मग तू हे वापस करते, की तुझ्याजवळ ठेवते? याचे तुला पैसे मिळतात का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर माझ्यासारख्या बऱ्याच मुली तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज टाकताना दिसतात. तर त्या सगळ्या इतकं शॉपिंग करतात, कसं काय करतात? इतके पैसे यूट्यूब थ्रू मिळतात का? सगळेजण ना यूट्यूबर म्हटलं की श्रीमंत समजतात, की याच्याकडे ना खूपच पैसा असेल. अरे बाबा, असं नाही आहे. पैसा मिळतो, पण इतकाही नाही आणि तो सगळ्यांनाच मिळत नाही. त्याच्यामुळे सगळेच यूट्यूबर एकाच कॅटेगरीमधले असं तुम्ही समजू नका. सगळे श्रीमंत नसतात हो. सत्य परिस्थिती ना खरंच खूप कमी लोकं सांगतात यूट्यूबवर. बरेच लोकं तुम्हाला फक्त हेच सांगताना दिसतील, की खूप पैसा मिळतो आणि सगळं काही त्यांचं छानच तुम्हाला दिसतं. पण त्यामागची मेहनत किती लागते आणि त्याच्या अकॉर्डिंग पैसा किती कमी मिळतो, हे कोणीच तुम्हाला सांगणार नाही. तर एनिवेज बाई मुद्द्यावर या. तर मुद्दा हा आहे, की इतकी सगळी शॉपिंग आम्ही करत असतो का, जी तुम्हाला दाखवत असतो? तर अर्थात नाही. याला म्हणतात ॲफिलिएशन. म्हणजे काय? ते यांच्या वेबसाईट्सवरून प्रॉडक्ट्स तुम्हाला शो करायचे आणि त्याच्या लिंक्स थ्रू जर तुम्ही पर्चेसिंग केली, तर त्याचं काही पर्सेंट कमिशन आम्हाला मिळत असतं. त्यातले जर आम्हाला काही आवडले, तर आम्ही ते ठेवू शकतो. अर्थात आम्हाला त्याचे पे करावे लागतात आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर आम्हाला हे सगळे कपडे रिटर्न करावे लागतात. या सगळ्यामध्ये तिघांचाही फायदा असतो. कंपनीचा पण, क्रिएटरचा पण आणि जो बघणारा असतो त्याचासुद्धा. कारण त्याला एक्झॅक्ट कळत असतं, की आपण हे पर्चेस करायचं की नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बाय.